मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो। या पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भावूक झाल्या। सुनेत्रा पवार का रडल्या असतील याचं उत्तर हे त्यांनाच विचारावं लागेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी यावर दिली। शरद पवार दोन शब्दात बोलले, ते जास्त बोललेले नाहीत, त्यामुळे नक्की अजित पवार काय बोलले हे पाहावं लागेल असंही सुप्रिया सुळे म्हणाले। मला नाही वाटत ते असं बोलले। तुम्ही जर त्यांचं, मी तर स्टेटमेंट पाहिलेलं नाही, पण मला असं वाटतं की अजित पवारांनी काहीतरी स्टेटमेंट केलं, त्याच्यानंतर काहीतरी शरद पवारांना विचारलं, त्याच्यात त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी दोन शब्दातच उत्तर दिलं। शरद पवार फार लांब लांब बोलत बसत नाही आणि तुम्हाला नेहमीच माहिती आहे की शरद पवारांना संपवायसाठी हे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे दुसरं काहीच त्यांच्याकडे राहिलं नाही। तर आता आमचे विरोधक जे हे षडयंत्र शरद पवारांच्या विरोधात करतात, त्याच्यात आता काय काय अजून ते बघायला मला लावतील जेव्हा इमोशनल झाल्या तर ते तुम्हाला काय वाटतं स्ट्रॅटेजीचा भाग आहे? नाही, मला कसं माहिती असेल, मला रडल्या आता ते त्याला तुम्ही तसं त्याला कसं पाहता रडणं या अशा स्टेटमेंट? म्हणजे मला माहिती नाही, कारण म्हणजे माझ्या त्या का रडल्या असतील ह्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल तुम्हाला, मी कसं सांगू ताई? कारण का शरद पवार दोनच शब्दात बोलले, फार काही मोठा लांबलचक बोललेले नाही, त्याच्यामुळे नक्की अजित पवार काय बोलले, आणि अजित पवार माझ्या विरोधात तर रोजच बोलतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।